आणि आताही पावसाळ्यात काम सुरू केलं त्यांनी, कारण पावसाळ्यात डांबराचं काम म्हणजे ॲक्च्युली खाली पाणी खड्डे तुंबलेले आहे आणि त्याच्यावरती सिल्कोट मारताय, ते डांबर टाकताय. याच्यात हे जो वरचा लेअर मारताय नाही, हे याच्या अगोदर खालच्या लेअरला कुठलंच खडीकरण नाही. यापूर्वी मुरुम आणि खडी टाकलेली त्यांनी, ते मुरुमाची माती वरती आलेली आणि त्या मातीवरती डांबराचा सिल्कोट मारताय, आपला लेअर मारताय. आमदार प्रशांत भोबम यांनी अतिशय सगळ्या भाविकाची गैरसोय होणे म्हणून हा रस्ता मंजूर केला, परंतु आपल्या संबंधित एजन्सीवाला आणि आपले संबंधित अभियंते असतील कोणी, तर त्यांनी इथं काम सुरू केलेलं आहे. आणि प्रत्यक्षात आता गावानं असं पत्र दिलेलं आहे आपल्याला की श्रावण महिना असल्यामुळं खडीनं खड्डे भरायचे आणि रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी सुरळीत करायचा, असा विषय होता. परंतु आपला एजन्सीधारक आता इथं तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो आम्ही, पाण्यामध्ये त्यांना काल कार्पेट केलं, जे आपल्याला करता येत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गवळी शिवरा अतिशय हे क्षेत्र जे आहे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि या तीर्थक्षेत्रासाठी त्याचबरोबर याची एक वेगळी ओळख देखील, इकडे एक बाजारपेठ देखील आहे मोठी आणि या बाजारपेठेसाठी प्रचंड मोठमोठ्या गाड्यांची ये जा होते आणि त्याच दरम्यान या ठिकाणी तीर्थक्षेत्र असल्याकारणाने भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते. परंतु या गावाला यायला रस्ताच नाही आहे आणि जो रस्ता आमदार प्रशांत बम यांच्या सहकार्याने किंवा यांच्या पुढाकाराने या रस्त्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं होतं आणि हे काम उन्हाळ्यापूर्वीच किंवा उन्हाळ्यामध्येच पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही आणि आता हे काम ऐन पावसाळा सुरू असताना सुरू करण्यात आलं आणि ते काम येथील ग्रामस्थांनी, येथील सरपंच आणि पंचायत समिती सदस्य यांनी हे काम बंद पाडलं आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात या अशा पद्धतीचं काम आहे. दादा नमस्कार, तुमचा परिचय द्या आणि काय घटना आज झाली आणि कशा पद्धतीचं काम इकडे सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? मी चंद्रकांत सांडू गवळी, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर व सरपंचपती. या ठिकाणी काल 21 तारखेला संबंधित डिपार्टमेंटने रस्ते विकास आपले BNCने या ठिकाणी या रस्त्याचं काम हे पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं असताना यांना वारंवार आम्ही विनंती केली. मागील 1 महिन्यापूर्वी मी आमच्या गंगापूर तालुक्याच्या लाडके आमदार प्रशांत भोबम यांच्याकडं मी एक मेलद्वारे पत्र पाठवले आणि त्यांना विनंती केली की भाऊ, हे तीर्थक्षेत्राचं गाव असल्यामुळं इथं भाविकाची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरून येणारे भाविक म्हणजे लासूर मार्केट कमिटी सरकारी दवाखानाही लासूर स्टेशनच आहे. या पंचक्रोशीतल्या 10-20 गावांना या रस्त्यावरून जाणं रोजचं गरजेचं आहे आणि तीर्थक्षेत्रामुळे इथं येणाऱ्या भाविकालाही मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही संबंधित डिपार्टमेंटला वारंवार सूचना देऊन हे मागील 1 वर्षापूर्वी काम मंजूर झालं होतं. मागील वर्षीही पावसाळ्यातच त्या संबंधित एजन्सीने काम चालू केले होते, परंतु त्यावेळेस आम्ही विनंती करून ते काम बंद पाडले. मग उन्हाळ्यात यांनी काम केले नाही आणि आता पावसाळा सुरू झाला, आता हे काम सुरू केलं. काल मोठमोठे खड्ड्यामध्ये पाणी तुंबलेलं असताना देखील यांनी डायरेक्ट सिल्कोट कार्पेटचं काम या ठिकाणी सुरू केलं. आम्ही त्यांना विनंती केली संबंधित जेईला मी काल फोनवरच, कारण मी संभाजीनगरला असल्यामुळं मी इथं जागेवर उपस्थित नव्हतो, पण आमच्या गावातल्या तरुण नागरिकांनी त्याचं मला फोटो सेशन केलं आणि मी ताबडतोब इंजिनियरला बोलून का बा साहेब तुम्ही हे काम थांबवा, पावसाळ्यानंतर हे काम सुरू करा. आम्ही आमदार साहेबाला काय विनंती केली होती का तुम्ही सध्या लेवलला या रस्त्याचे खड्डे बुजवून द्या तात्पुरत्या स्वरूपाचे, म्हणजे जेणेकरून लोकांना येण्या जाण्याचा रस्ता सुरळीत राहील. काम हे जे होतंय हे त्या क्वालिटीचं काम सध्या होत नाही असं तुम्हाला वाटतंय का? 100% निकृष्ट दर्जाचं. खाली पाणी तुंबलेलं आहे आणि पाण्यावरती सिल्कोट आणि डांबर टाकताय म्हणजे काय? डांबराचं काम पावसाळ्यात होऊ शकत नाही, कारण मागील वर्षी आम्ही त्यांना तसंच म्हणलो होतो की तुम्ही काम करू नका, त्यावेळेस त्यांनी काम थांबवलं आणि आताही पावसाळ्यात काम सुरू केलं त्यांनी. कारण पावसाळ्यात डांबराचं काम म्हणजे ॲक्च्युली खाली पाणी खड्डे तुंबलेले आहे आणि त्याच्यावरती सिल्कोट मारताय, ते डांबर टाकताय म्हणजे लेअर मारताय त्याचा डांबराचा. बरं, आता हे काम कशा कशा पद्धतीचं होणं अपेक्षित आहे तुम्हा गावकऱ्यांना? याच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे? याच्यात हे जो वरचा लेअर मारताय नाही, हे याच्या अगोदर खालच्या लेअरला कुठलंच खडीकरण नाही. यापूर्वी मुरुम आणि खडी टाकलेली त्यांनी, ते मुरुमाची माती वरती आलेली आणि त्या मातीवरती डांबराचा सिल्कोट मारताय, आपला लेअर मारताय. म्हणजे तो टिकणार नाही पुढे, तो टिकणार नाही. म्हणजे तो आता आम्ही सध्या इथं तुम्हाला उघडून दाखवतो का इथं या खड्ड्यात खाली पाणी निघतं. ॲक्च्युली तुम्ही बघून घ्या इथं या ठिकाणी, इकडे या ठिकाणी हे बघा, हे हाताने निघतं हे.
तर आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी जे काम झालं आहे ते चांगल्या पद्धतीचं काम होत नाही आहे. यामध्ये अक्षरशः पाण्याचं ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे पाणी वगैरे इथं या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि ह्या ठिकाणी गड्डे पडलेले होते का आधी? हो, सगळं खाली माती आहे. हे मातीवरती त्यांनी डायरेक्ट डांबराचा लेअर टाकतं हे कार्पेटचा. हे बघा पाणी, हे पाण्यात डांबर टाकतं हे. पाणी घ्यावं. हे अरे अशा पद्धतीचं पाण्यात रस्ता सध्या इकडं होतोय. खरंच घाणेरडी सिच्युएशन आहे. आणखी काही मंडळी आहेत आपल्यासोबत. मंडळी, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा या गावाच्या दिशेने जातो आहोत. या ठिकाणी आज सकाळी एक आंदोलन करण्यात आलं. आंदोलन होतं रस्त्याच्या संबंधी. आता हा रस्ता तुम्हाला इकडनं अतिशय गुळगुळीत आणि अतिशय चांगला दिसत असला तरी पुढची दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. कारण या रस्त्याचं काम हे गेली कित्येक वर्ष अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि त्याच कामाच्या संदर्भाने आपल्यासोबत काही मंडळी आहेत, तर आपण त्यांचा परिचय आणि या कामाच्या संदर्भाने काही गोष्टी जाणून घेऊयात. तर हा तो रस्ता आहे आणि या रस्त्याच्या संदर्भानेच आज आपण हा रिपोर्ट बनवत आहोत. आपल्यासोबत संतोष सर आहेत. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज सकाळी या रस्त्याच्या संदर्भाने तुम्ही काही गोष्टींच्याबद्दल आंदोलनात्मक पवित्रा या ठिकाणी घेतला, काय सांगाल आणि कशा पद्धतीची परिस्थिती सध्या इकडे बघायला मिळते? खरं तर या ठिकाणी आमच्या श्री क्षेत्र गवळी शिवराचं जे महारुद्र संस्थान आहे ते मराठवाड्यातील लाखो भक्तांचं ते श्रद्धास्थान आहे. आणि लाखोंची गर्दी या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये महारुद्राच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी होत असते. आणि अशा प्रसंगामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत भाऊ बंब यांनी हा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला. परंतु मंजूर केलेला रस्ता या ठिकाणी शासकीय गुत्तेदाराच्या मार्फत निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यानं त्या ठिकाणी आमच्या श्री क्षेत्र गवळी शिवराच्या सतर्क ग्रामस्थांच्या त्या ठिकाणी ती निदर्शनाची बाब आली. त्यामुळं सर्व ग्रामस्थ आज सकाळी एका ठिकाणी येऊन हा रस्ता आमचा जो आता त्यांनी पावसाळ्यामध्ये जे डांबरीकरणाचं कार्पेट केलं जात नाही ते उन्हाळ्यात करावं लागतं, तर ते चुकीच्या पद्धतीनं पावसाळ्यात करण्याचा घाट त्या गुत्तेदारानं घातला होता. तर त्या ठिकाणी आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा जो कार्पेटचा जो लेअर आहे हा आपण दिवाळीनंतर करावा आणि श्रावण महिन्यामध्ये रस्ता सुरळीत वाहतुकीसाठी राहावा यासाठी त्या ठिकाणी खडीनं खड्डे भरून हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपामध्ये चांगला दुरुस्त करावा अशी आमची रास्त मागणी त्या ठिकाणी होती. परंतु गुत्तेदार त्या ठिकाणी हम करे सो कायदा याप्रमाणे काम करत होता. तर आमचे त्या ठिकाणी भाविक ग्रामस्थ एकत्र येऊन ते काम बंद पाडलं आणि आता नव्यानं त्या ठिकाणी आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या माध्यमातून खडीनं खड्डे भरून तात्पुरत्या स्वरूपामध्ये या पावसाळ्यामध्ये रस्ता वाहतुकी सुरळीत करावा अशी या ठिकाणी आमची मागणी होती. तुम्ही बांधकाम सभापती राहिलेले आहात. या संदर्भाने वेगवेगळ्या पद्धतीची जी कामं आहेत, सार्वजनिक विभागातली जी कामं आहेत किंवा रस्त्यांची कामं असतील, याचे काही मानांकन आहेत. ह्या मानांकनानुसार हा रस्ता होतोय का, काय वाटतंय तुम्हाला? नाही, खरं तर या ठिकाणी हा रस्ता मानांकनाप्रमाणे होत नव्हता. हीच बाब आमच्या सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. म्हणूनच त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी त्यांनी बंद केलं आणि चांगल्या दर्जाचं काम व्हावं, मानांकनाप्रमाणे काम व्हावं, अंदाजपत्रकाप्रमाणे काम व्हावं ही रास्त मागणी घेऊन या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी हा रस्त्यासाठी आज या ठिकाणी एक छोटंसं आंदोलन केलं. बरं, आता गवळी शिवरा हे जे गाव आहे गंगापूर तालुक्यातलं, हे गाव दोन प्रमुख कारणांनी प्रसिद्धी झोतात आलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे एक श्री क्षेत्र आहे, मारुती यांचं हे स्थान आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या यात्रा या निमित्ताने या गावामध्ये भरतात. त्याशिवाय काही मंडळींच्या पुढाकाराने या ठिकाणी एक मोठी बाजारपेठ निर्माण झालेली आहे. आता बाजारपेठ आहे म्हटल्यानंतर इथे वर्दळ होणार, वाहतूक होणार, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची रेलचेल होणार, मोठमोठ्या गाड्या येणार जाणार. गाड्या असेल तर रस्ता हा सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित राहतोय. या प्रश्नावरती कोणी वाचा फोडत नाही आहे किंवा रस्ता जो महत्त्वाचा रस्ता आहे तो पूर्ण होत नाही आहे. या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तरीसुद्धा निकृष्ट दर्जाचं काम होतं असं तुमच्याकडनं लक्षात येतं आहे. तर काय सांगाल ह्या पद्धतीवर?
2015ला ज्यावेळेस मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा अर्थ बांधकाम सभापती होतो, माझ्यासोबत पंचायत समिती सदस्य म्हणून चंद्रकांत गवळी साहेब होते. आम्ही हा रस्ता पूर्ण डांबरी केला होता. परंतु या ठिकाणी आमच्या श्री क्षेत्र गवळी शिवरा या गावानं अल्पावधीतच या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये खूप महाराष्ट्रभर आणि देशभर त्या ठिकाणी नाव कमावलं. आणि अशा प्रकारामध्ये या ठिकाणी जड वाहतुकीची जास्त सामना या रस्त्याला करावा लागला. म्हणून तो जिल्हा परिषदेमार्फत झालेला रस्ता तो 4-5 वर्षांना दुर्दैवानं खराब झाला. परंतु हीच बाब लक्षात घेऊन आणि गवळी शिवऱ्याचं अल्पावधीतच जे नावारूपाला नाव आलं, तीर्थक्षेत्र महारुद्र मारुतरायाच्या निमित्तानं असो की भाजी मार्केटच्या माध्यमातून असो किंवा त्या ठिकाणी त्या गावामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व जे आमचे मित्र आहे त्यांच्या माध्यमातून हे गाव नावरूपाला आलं. आणि अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी जड वाहतुकीसाठी या रस्त्याची अतिशय गरज आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागली. म्हणून या ठिकाणी आमदार महोदयांनी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून त्यामध्ये आमच्या महारुद्र संस्थांचे सर्व समिती, त्याचप्रमाणे गावचे ग्रामपंचायती सरपंच आमचे चंदुनाना गवळी, सतर्क ग्रामस्थ, व्यापारी, प्रतिष्ठित व्यापारी, त्यामध्ये पंढरनाप्पा गवळी, आमचे कृष्णादा गवळी, किशोर फाळके व सर्व व्यापारी बंधूंनी आमदार महोदयांना विनंती केली की हा रस्ता चांगला व्हावा. आणि आमदार महोदयांची हीच धारणा आहे त्याच्यामध्ये की रस्ता चांगला झाला पाहिजे. परंतु गुत्तेदाराच्या थोड्याशा या ठिकाणी चुकीमुळं त्या रस्त्याला थोडंसं निकृष्ट दर्जाचं स्वरूप प्राप्त झालं. ते आम्ही वेळीच हेरलं. म्हणून या ठिकाणी चांगला रस्ता करून घेण्यासाठी आम्ही दिवाळीपर्यंत त्याला आता संधी देतो आहे आणि तात्पुरता रस्ता आम्हाला या ठिकाणी व्हावा अशी गुत्तेदाराला या ठिकाणी आपल्या मराठी एक्सप्रेसच्या माध्यमातून विनंती करतो. आणि आमदार महोदयांनी सुद्धा या ठिकाणी या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे. लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत होईल. आता एक शेवटचा प्रश्न की जसं तुम्ही म्हणालात की आणि जसं आम्ही पण बघतो की या रस्त्याने खूप जड वाहतूक होते, खूप लोडिंगच्या गाड्या या ठिकाणाहून ये जा करतात. तर हा डांबरी जो रस्ता आहे, ह्या डांबरी रस्त्याच्या ऐवजी एक प्रॉपर मल्टीलेअर सिमेंट रस्ता व्हावा असं देखील कदाचित तुम्ही प्रस्ताव दिलेला असावा किंवा तुम्ही द्याल का? नाही, भविष्यात आता इतके दिवस आम्हाला त्याची गरज वाटत नव्हती. इतके दिवस आमचं डांबराच्या माध्यमातून आमचं काम होण्यासारखं आम्हाला वाटत होतं. पण सातत्यानं या 10 वर्षामध्ये आमच्या गवळी शिवरानं जी वेगवेगळ्या माध्यमातून जी गरुड झेप घेतली, तर त्या माध्यमातून आता या ठिकाणी भविष्यात त्याचा कॉन्क्रिटीकरणाचाच प्रस्ताव आम्हाला आमदार प्रशांत बम यांच्या माध्यमातून द्यावा लागणार आहे. आणि भविष्यात हे रस्त्याची अडचण होणार नाही याच्यासाठी त्याची दीर्घकाळ चालणारी उपाययोजना आम्हाला त्या निमित्तानं करावं लागणार आहे. कॉन्क्रीटचा रस्ता इकडे व्हावा अशी तुमची सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे? आमची भविष्यातली हीच मागणी असणार आहे. आता आग्रही मागणी हीच असणार आहे, हा रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत राहावा आणि हा परत खराब होऊ नये आणि असा प्रसंग निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचाच रस्ता व्हावा हीच मागणी आमची भविष्यात राहणार आहे. आज सकाळच्या आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, सकाळचं आंदोलन आज खरं तर या ठिकाणी आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आमचे आंदोलनाचा जर इतिहास पाहिला तर तो खूप वेगळ्या आणि उग्र स्वरूपाचा असतो. परंतु आज या ठिकाणी सामोपचारानं हे आंदोलन फक्त एक त्याची आज फुंकार फुंकली जरी म्हणलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. गुत्तेदारानं याच पद्धतीचं जर काम चाललं तर त्या ठिकाणी आमच्या गवळी शिवराचे सतर्क नागरिक आंदोलन कसं असतील ते दाखवून देतील. म्हणजे गुत्तेदारांनी ज्या पद्धतीनं हे काम या ठिकाणी सुरू केलं आहे ते काम अशाच पद्धतीनं जर सुरू राहिलं तर पुन्हा एकदा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आणि भाऊंच्या वतीने आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. मंडळी, आणखी देखील स्पेशल रिपोर्ट आपण या संदर्भाने बघणार आहोत. पुढे आपण गावचा कशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण झालं त्यावरती नजर टाकूयात. काम जे तुमच्याकडे इकडे होतं आहे काय सांगाल याबद्दल? नाही, हे तर अक्षरशः चुकीचं काम आहेत. या कामाला खरंच साहेबसुद्धा, आमदार साहेबसुद्धा मान्यता देणार नाही. ठेकेदारनं हा मनमानी कारभार चालू केलेला आहे आणि याच्यावर लक्ष साहेबाचं असतंच. पण काल आम्ही फक्त त्यांना गड्डेबुजाची त्यांना विनंती केली होती. तसं मला वाटतं काहीतरी एक तुम्ही लेटर वगैरे काहीतरी दाखवलं मला. मी आता साहेबांना पत्र दिलं होतं ग्रामपंचायत मार्फत. कमचं साहेबांना सांगितलं की त्यांना पत्र द्या आणि आम्ही पत्रात बी नमूद केलं की आमचे हे गड्डेले हे मोठेले गड्डे तुम्ही बुजून द्या अक्षरशः. आणि ते साहेब स्वतः बोलले त्या ठेकेदारांना की गड्डे बुजून द्या आणि त्यांनी गड्डे नाही बुजता मनमानी कारभार आणि हा कारभार आणि सुरुवात करून टाकली कामाची डायरेक्टली. अक्षरशः पावसाळ्यात हे काम चालू होणार नाहीच आहे आणि करून देणार नाही आमच्या ग्रामस्थांची. हे काम कधी झालं पाहिजे होतं आणि इथून पुढे कधी व्हायला पाहिजे? आता आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे
की दिवाळी नंतर हे काम चालू करायला पाहिजे होतं. आणि आता सध्याला श्रावण महिना आहे, तर श्रावण महिन्यात आमच्या पाऊस असतो आणि आमच्या गावात श्री क्षेत्र महारुद्राचं मोठं मंदिर आहे, तर यात्रा असते आणि यात्रेमुळे भाविक जास्त येतात. हे मोठे गड्डे जे ते बुजले पाहिजे होते. नाही, तुमची अपेक्षा होती की सध्या तुम्ही गड्डे बुजून द्या आणि याचं काम जे आहे ते पाऊस उघडल्यानंतर चांगल्या प्रतीचं करून द्या, अशी तुमची अपेक्षा होती. हो नक्कीच असंच मागणी होती आणि पत्र पण त्याच पद्धतीचं आम्ही त्यांना दिलं होतं. आणि पण हे ठेकेदारांना मनमानी कारभार चालू करून दिला. कोणी याच्यावर लक्ष नाहीत, जे वगैरे कोणी येत नाही, कोणी बघत नाही. आणि नक्कीच आम्ही हा आमदार साहेबापर्यंत आमचा मेसेज आता नक्कीच जाणारच आहे आणि नक्कीच आमचे आमदार साहेब याच्यावर काहीतरी नक्कीच कारवाई करतील असे त्यांना आम्ही अपेक्षा करतो ग्रामस्थ म्हणून. तर काय सांगाल दादा, या पद्धतीचं हे काम जे इकडं आहे किंवा कशा पद्धतीचं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मुद्द्यावरती? या मुद्द्यावरती असं बोलावं वाटतं का हे काम यांनी करायलाच नाही पाहिजे पावसाळ्यामध्ये. हे अक्षरशः पावसाळ्यात करायचं काम नाही आहे, हे उन्हाळ्यात काम व्हायला पाहिजे. हे जे काम आहे पूर्ण निष्कृष्ट दर्जाचं होत आहे. अच्छा, म्हणजे वरतून डांबर टाकताय आणि खाली पाणी ऑलरेडी त्याच्यामध्ये. तर हे 8 दिवस 10 दिवस 15 दिवस बी टिकू शकत नाही हे काम. अच्छा, मग हे काम कधी व्हायला पाहिजे होतं किंवा इथून पुढं कधी करून दिलं पाहिजे? हे त्यांनी आता काम इथून पुढं दिवाळीच्या नंतर चालू करायला पाहिजे. अच्छा, तात्पुरते त्यांनी आम्हाला फक्त गड्डे बुजवून देणे हेच पर्याय फक्त त्यांचा. आता जसं इकडे श्रीक्षेत्र आहे, हे एक धर्मक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्याचबरोबर तुमच्या गावाला एक वेगळी ओळखही आहे. या ठिकाणी भरपूर सारा उद्योग आणि व्यापाराचं केंद्र देखील हे बनत चाललेलं आहे. त्या अनुषंगाने मोठमोठ्या गाड्या वगैरे ह्या रस्त्याने येत जात असतात, त्याबद्दल काय सांगाल? त्यांना कशी अडचण होते? आमची गावची मोठी बाजारपेठ आहे, टमाटोसाठी हाफ झालेलं आहे. तर ह्या रोडवरती कंटिन्यू एका दिवसामध्ये ज्यावेळेस टमाटे चालू होते कमी कमी 1000 गाडी चालते. तर त्यांच्यासाठी आम्हाला सध्या तरी तात्पुरते गड्डे बुजून त्यांनी सुविधा करून द्यायची आणि चांगला रोड चांगल्या वेळेत ऊन पडल्यानंतर करून द्यावा अशी तुमची मागणी. हां, आणि दिवाळीच्या नंतर त्यांनी चांगला रोड करून द्यावा ही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. काय वाटतं दादा तुम्हाला एक नागरिक म्हणून? एक नागरिक म्हणून मला तर प्रथमतः तुमच्या न्यूज चॅनलला सांगा वाटतंय का या अभियंत्याला आणि कॉन्ट्रॅक्टरला एखादा भारतरत्न पुरस्कार द्यावा. कारण हे वर्षभर झोपलेले असतात आणि वेळेवर यांना जागे पावसाळ्यामध्ये काम करतात. मला असं वाटतं जे सिव्हिल इंजिनियर आहेत या कामाचं देखरेख जिल्हा परिषदेचे, हे मला असं वाटतं डायरेक्ट अंगणवाडी तू सर्टिफिकेट घेऊन गेलेले असावं आणि तिथं डायरेक्ट पैसे भरून नोकरी लागले असं. कारण पावसाळ्यामध्ये काम करण्याची कुठेच पद्धत नाही आणि डांबर हे पावसाळ्यामध्ये कधी रोडला पकडतच नाही, टिकूच शकत नाही. हे साधारण गोष्ट आहे, लहान मुलं नाही कळते तर यांना कळू नये का? हे जिल्हा परिषदेचे अभियंते फक्त पगार घेण्यासाठी बसलेले आहेत का? मी एक ह्या गावचा जिम्मेदार नागरिक म्हणून आणि रोज माझा या रोडने प्रवास असतो, आम्हाला आमची व्यथा माहिती आहे. आणि इथे बाजारपेठ असल्यामुळं इथं लोकांना इतके हाल होतात. लोक अक्षरशः गवळीश्वरा यायला टाळत आहे, भाविकांना खूप त्रास होतोय. मोठी बाजारपेठ आहे तुमच्या गावामध्ये, त्याबद्दल काय सांगा? आमची तर टोमॅटोची बाजारपेट खूप मोठी आहे. आमच्याकडे दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश इकडं व्यापारी असतात, 4-4 महिने ते स्थायिक असतात आणि रोजचा खूप मोठा टर्नओव्हर असतो इथं टोमॅटोचा. 40 जवळपास पंचकृषीतल्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय. मग ह्या सगळ्या गोष्टींना डोक्यात ठेवून इथे काहीतरी चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजे, असं नाही का वाटत तुम्हाला? येत आम्हाला गंज वाटतंय आमदार साहेबांनी, प्रशांत भोबम यांनी त्यांच्या अंडरमध्ये घेऊन या रोड मंजुरी करून दिला. देवादेवा करता तर रोडचं काम चालू करायचं तर ते 4 महिन्यापासून टाईमपास करत बसले आणि पावसाळ्यामध्ये चालू केले. आणि या रोडची क्वालिटी अशी पाहिजे होती की पुढचे 10 वर्ष हा रोड टिकेल, ही अपेक्षा आम्हाला होती सामान्य नागरिकांना. हा मला नाही वाटत का 3 दिवस पण हा रोड टिकू शकतो. मी चॅलेंज करतो कॉन्ट्रॅक्टर साहेबांना. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी ज्यावेळेस इकडे खडी टाकली किंवा हे सगळं टाकलं तर हे पुढच्या एका पावसात हे सगळं निघून जाईल असं तुम्हाला वाटतं? एका पावसात नाही साहेब, हे काल टाकलंय. मी काल रोडने गेलोय, मी रात्री जाताना सांगितलं की सकाळी उकडून पडणार. आणि तुम्ही आत्ता बघितलंय आपल्या व्हिडिओमध्ये की हाताने उचकतंय रोड, म्हणजे रोडची कामाची क्वालिटी कुठे हे येतं लक्षात येतं आहे आपल्या सर्वांना. आणि मी तुमच्या चॅनलमार्फत हे सांगू इच्छितो की कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी डोळे झाकून काम करू नका. जनता सगळी जागरूक आहे आणि आपल्याला पुढे भविष्यात कामं करायचं असेल तर व्यवस्थित कामं करावं, नाही तर करू नये.